आंधळा दडतोय आणि कुत्रं खातोय, ही जी मराठीतली म्हण आहे ही आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे लागू होते. साधारण 4 महिने 5 महिन्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला की बाबा निर्यात थांबवायची कांद्याची, आणि त्याच्यामुळे कांद्याचे भाव तर पडलेच, पण जो कांदा उगवलाय शेतकऱ्यांनी त्याचं काय करावं. तर सरकारने सांगितलं की चिंता करू नका, नाफेड किंवा NCCF सारख्या ज्या संस्था आहेत ह्या तुमचा कांदा विकत घेतील. त्या संस्थांनी हा कांदा विकत घेतला सुद्धा, पण बहुतांशी शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना त्या कांद्याचे पैसे अजून सुद्धा भेटलेले नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी हा कांदा साठवून ठेवला, तर बदलत्या वातावरणामुळे पावसामुळे खूप मेहनत करून दिवस रात्र घाम गाळून निसर्गाशी झगडत शेतकऱ्यांनी जो कांदा पिकवला होता त्याला आता पूर्णपणे कोंब आले, तो कांदा पूर्ण खराब होतोय. तर आजची परिस्थिती अशी आहे की 4 महिने 5 महिन्यापूर्वी जो भाव होता तोच भाव किंवा त्याच्यापेक्षा कमी भाव आज शेतकऱ्यांना विकावा लागतोय. व शेतकऱ्यांकडून प्रश्न विचारला जातोय की 4 महिने 5 महिने आम्ही कांदा साठवून उपयोग काय झाला. उलट साठवायचे पैसे, व्याजाचे पैसे, सर्व आमचं नुकसान होतंय. म्हणूनच मी म्हटलं की आंधळा दडतोय आणि कुत्रं खातंय. तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा.